क्षमा कहूँ मैं अनुभव अपना, सत हरि भजन बाकी सब सपना. चैत्र शुक्ल नवमीला प्रभू श्री रामचंद्रांचा आवडता असा अभिजित मुहूर्त होता आणि त्या दिवशी प्रभू श्री रामचंद्र प्रकट झाले. मर्यादा पुरुषोत्तम म्हणजे काय? असा पुरुष ज्यांनी त्याच्या सर्व मर्यादा पाळल्या. तर जगभरातून याचं खूप कौतुक सुद्धा झालं. पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर यावर खूप टीका सुद्धा झाल्या. माता सुमित्राने 2 जुळ्या मुलांना जन्म दिला. ते म्हणजे लक्ष्मण आणि शत्रुघ्न. काही लोक प्रभू श्रीरामांना व त्यांच्या कथेला काल्पनिक समजतात. जय श्रीराम. तुमचे सर्वांचे राम मंथन या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आपल्या हिंदूंचे सण, रूढी परंपरा, संस्कृती याची माहिती आम्हा सर्वांपर्यंत, विशेषतः नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवून आपल्या अखंड भारताचा आणि हिंदूंचा एक महत्त्वपूर्ण, मनमोहक आणि सांस्कृतिक सण म्हणजे रामनवमी आणि प्रभू श्रीराम यांच्या संदर्भात आज आपण इथे विचार मंथन आजच्या या एपिसोडमध्ये करणार आहोत. जय श्रीराम. मी सुरुवात एका प्रसिद्ध दोह्याने करतो. रामचंद्र के चरित सुहाये, कल्प कोटि लगी जाहि न गाये. म्हणजे काय? तर प्रभू श्री रामचंद्र यांचा चरित्र आहे, तो अतिशय सुंदर आहे. जरी कोटी कल्प, कल्प म्हणजे काय? हे जे 4 युग आहेत, ते जरी कोटी वेळेला गेले, तरी आपण ते गाऊ शकत नाही. एवढा विस्तार हा प्रभू श्रीराम यांच्या चरित्राचा आहे. तर एका छोट्याशा एपिसोडमध्ये श्रीरामांबद्दल सांगणे, त्यांच्याबद्दल माहिती घेणे अतिशय कठीण आहे. तरीसुद्धा त्यांच्याविषयी आपण काही गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न इथं करूया. रामनवमी हा दिवस आपण सर्वत्र राम जन्मोत्सव म्हणून साजरा करतो. तर रामनवमी ह्या शब्दाचा उल्लेख बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. राम जयंती किंवा राम जन्मोत्सव याचा उल्लेख आपल्याला फार कमी झालेला दिसतो. आपल्या सर्वांच्या घरात असलेल्या कॅलेंडरमध्ये सुद्धा रामनवमी असाच उल्लेख झालेला आहे. तर रामनवमी या नवमी शब्दामागचा नेमका अर्थ काय? श्रीरामनवमी. आपण श्रीरामचंद्र यांच्या जन्मदिवसाला श्रीरामनवमी म्हणतो. तर नवमी म्हणजे काय? तर नवमी ही आपल्या हिंदू कॅलेंडरनुसार तारीख आहे. आपण जसे तारीख म्हणतो, तसे आपल्या हिंदू कॅलेंडरच्या दिवसांना आपण तिथी म्हणतो. तर या तिथी काय असतात? तर पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंत. या दिवसामध्ये पौर्णिमा ते अमावस्या हा चंद्राचा प्रकाश कमी-कमी होत जातो. तर या दिवसांना कृष्ण पक्ष असे म्हणतात आणि अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा प्रकाश हा वाढत जातो. तर याला शुक्ल पक्ष असं म्हणतात. आणि यामध्ये पहिला दिवस हा आपण प्रतिपदा म्हणतो. दुसरा दिवस द्वितीया, नंतर तृतीया, नंतर चतुर्थी, नंतर पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, नंतर पौर्णिमा किंवा अमावस्या. असा हा जो द महिन्याचा जो पार्ट आहे, हा 15-15 दिवसांचा जो पार्ट असतो. तर ह्यामध्ये येणाऱ्या ह्या ज्या तारखा आहेत, त्यांना आपण तिथी म्हणतो. तर आपण पाहायला गेलं असेल, की आपल्याला तारखा लक्षात राहण्यासाठी बऱ्याचदा त्या तारखांच्या नावाने त्या सणांचा उल्लेख केला जातो. म्हणजे आपण जर पाहिलं, आपलं राष्ट्रीय सण महत्त्वाचे 2 आहेत. एक स्वातंत्र्य दिवस आणि एक प्रजासत्ताक दिन. परंतु बरेच जण स्वातंत्र्य दिवसाला 15 ऑगस्ट म्हणून उल्लेख करतात आणि प्रजासत्ताक दिन आहे, त्याचा 26 जानेवारी म्हणून उल्लेख करतात. तर हा जो तारीख लक्षात ठेवण्यासाठी त्या तारखेचा उल्लेख त्या सणाला करणे, हा आपला एक मानवी स्वभाव आहे. त्याप्रमाणे जो आपल्या हिंदू कॅलेंडरनुसार प्रभू श्री रामचंद्र यांचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षामधील नवमीला झाला होता. तर हा दिवस लक्षात ठेवण्यासाठी आणि ह्या दिवसाचं विशेष महत्त्व आहे. त्यामुळे त्या नवमीला रामनवमी असे म्हणतात. म्हणजे ही तारीख आहे एक प्रकारे. उदाहरणार्थ आपण घेऊया कृष्ण जन्माष्टमी. कारण श्रीकृष्णांचा जन्म हा अष्टमीला झाला होता. म्हणून त्यांना अ, त्या दिवसाला कृष्ण जन्माष्टमी म्हणतात. तसेच आपल्याला माहीत असेल आपण अक्षय तृतीया बोलतो, कारण तो सण हा तृतीयेला येतो. तर अशा प्रकारे ही जी तिथी, ही तारीख लक्षात ठेवण्यासाठी त्या सणाला त्या दिवसाच्या तारखेने उल्लेख केला जातो. जय श्रीराम. आपण रामनवमी म्हणजेच राम जन्मोत्सव याबद्दल चर्चा करत आहोत. तर राम जन्मकथेबद्दल जाणून घ्यायला आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. प्रभू श्री रामचंद्र यांची जन्माची कथा
खरं तर अतिशय विस्तृत आहे. अनेक साधू संतांनी या फक्त कथेवर अनेक मोठमोठे ग्रंथ लिहिलेले आहेत. तरी पण एक थोडक्यामध्ये प्रभू श्री रामचंद्र यांच्या जन्माची कथा मी आपणास वर्णन करतो. माता अदिती आणि ऋषी कश्यप यांनी अनेक वर्षे तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्येच्या प्रभावाने प्रसन्न होऊन त्यांना अ, परब्रह्म श्रीराम हे प्रसन्न झाले. त्यांना विनंती केली का आपण वर मागा. तर त्यांनी परब्रह्मांना विनंती केली, की तुम्ही तुमच्यासारखा पुत्र आम्हाला व्हावा. तर श्रीराम म्हणाले, की माझ्यासारखा तर दुसरा कोणी नाही. मीच तुमचा पुत्र म्हणून जन्माला येतो. मग त्यानंतर दुसऱ्या जन्मामध्ये तेच कश्यप आणि अदिती हे दशरथ आणि माता कौसल्या यांच्या रूपात जन्म घेतला त्यांनी आणि राजा दशरथ यांनी त्यांना सुद्धा बराच काल गेला तरी पुत्र होत नव्हता. तर त्यांचे गुरु वसिष्ठ यांच्या सांगण्यावरून त्यांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केला आणि हा पुत्रकामेष्टी यज्ञ हा एक विशिष्ट अशा शृंगी ऋषी यांच्याद्वारे हा यज्ञ करण्यात आला आणि शृंगी ऋषी हे खरं तर राजा दशरथ यांचे जावई होते. यापुढे राजा दशरथ यांनी यज्ञ केला वसिष्ठ ऋषींच्या सांगण्यावरनं. मग तो यज्ञ झाल्याच्या नंतर त्या यज्ञाच्या प्रभावाने त्या यज्ञकुंडातून अग्निदेव हे हातामध्ये सायक म्हणजे भांडं घेऊन प्रकट झाले आणि त्या भांड्यामध्ये खीर होती. ती खीर राजा दशरथांनी त्यांच्या 3 राण्या माता कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी यांना त्यांच्यात वाटप केला त्या खिरीचा आणि त्या खिरीच्या प्रभावाने त्या तिघीही गर्भवती झाल्या. आणि वेळ गेल्याच्या नंतर अ, अशी अतिशय विशिष्ट अशा वेळेला म्हणजे चैत्र शुक्ल नवमीला प्रभू श्री रामचंद्रांचा आवडता असा अभिजित मुहूर्त होता आणि त्या दिवशी प्रभू श्री रामचंद्र प्रकट झाले. प्रकट झाले असं का म्हणतोय? कारण रामचरितमानसमध्ये वर्णन आहे, की भगवंत हे जन्म घेत नाहीत. ते प्रकट होतात. ते कोणत्याही कोणाच्या गर्भातनं जन्म घेत नाही. ते प्रकट होतात. श्रीकृष्णांचा जन्मसुद्धा असाच झालेला. म्हणजे ते जन्मले नव्हते, तर ते प्रकट झालेले. असं वर्णन रामचरितमानसमध्ये आहे. तर भगवंत चतुर्भुज अवतारामध्ये मातेसमोर प्रकट झाले आणि मातेने त्यांना विनंती केली, की "हे प्रभू तुम्ही अ, माझ्यासाठी कृपया बाललीला करा." मग श्रीरामांनी बाळ अवतार घेतला आणि अ, राजा दशरथ आणि माता कौसल्या यांच्यासाठी बाललीला केल्या. त्यानंतर त्यांचे भाऊ म्हणजे भरत यांचा जन्म झाला. त्यांचा जन्म हा माता कैकेयीच्या पोटी झाला. तसेच माता सुमित्राने 2 जुळ्या मुलांना जन्म दिला. ते म्हणजे लक्ष्मण आणि शत्रुघ्न. तर अशी ही श्रीराम जन्माची कथा थोडक्यात आहे. आपण वर्णन केले ते अतिशय विस्तृत आहे. परंतु मी आपल्यासाठी ही थोडक्यामध्ये वर्णन केली. आपली चर्चा चालू असताना रामचंद्र या नावाचा उच्चार तुम्ही बऱ्याच वेळा केला. श्रद्धाळू सुद्धा प्रभू रामचंद्र की जय असे नारे देत असतात. तर प्रभू रामांचा राम हा नाव विख्यात आहेच, पण रामचंद्र असं का? प्रभू श्रीरामांचे नाव फक्त रामचंद्र नाही, त्यांचे अनेक नाव आहेत. परंतु रामचंद्र या नावामध्ये अतिशय रंजक अशी कथा सांगितली जाते. त्यामध्ये असं आहे, की प्रभू श्री रामचंद्र यांचा जन्म हा दुपारी 12 वाजता झाला. दुपारी 12 वाजता झाल्याच्या नंतर त्यांची जी जन्मलीला आहे, ते बघण्यासाठी संपूर्ण सगळ्या देवता अवतीर्ण झाल्या होत्या. पण जो आपला चंद्रमा आहे, चांदोमामा आहे, त्यांनी श्रीरामांना असं म्हटलं, की "हे प्रभू, तुम्ही तर दिवसा जन्माला आलात, दिवसा मी नव्हतो, तर मला तुमची जन्मलीला बघता आली नाही." तर श्रीरामचंद्र त्यांना म्हटले, की "ठीक आहे, मी तुझ्यासाठी पुढच्या जन्मामध्ये रात्री जन्म घेईन." तर आपण पाहू शकतो, की श्रीकृष्णांचा जन्म हा रात्री झाला. पण चंद्र म्हणाला, की "प्रभू, पण त्याला अजून खूप काल आहे." तर श्रीराम म्हटले, की "ठीक आहे, मग तुझ्यासाठी मी तुझा नाव हा माझ्या नावासोबत धारण करतो. म्हणजे तुला जरी माझी जन्मलीला बघता आली नाही, तरी तुझं नाव हा माझ्यासोबत हा कायम राहील. त्यासाठी आपण प्रभू श्रीरामांना रामचंद्र असे म्हणतो." प्रभू श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम ही उपाधी दिलेली आहे. तर याबाबत तुम्ही काही विश्लेषण करू शकाल का? मर्यादा पुरुषोत्तम.
म्हणजे काय? असा पुरुष ज्याने त्याच्या सर्व मर्यादा पाळल्या. असा पुरुष जो पुरुषांमध्ये उत्तम आहे. तर त्यांनी मर्यादा कोणत्या-कोणत्या पाळल्या? तर प्रभू श्रीराम हे राजा होणार होते आणि त्यांना आदेश मिळाला का तुम्हाला आता वनात जायचं आहे. त्यावेळी सर्व जनता त्यांच्या पाठीशी होती. त्यांनी जर विचार केला असता, तर अयोध्यावासियांना घेऊन ते उठाव करू शकत होते आणि स्वतः राजा बनू शकत होते. परंतु त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी त्यांच्या पित्याच्या वचनासाठी ते वनात गेले. वनामध्ये जाऊन सुद्धा ते विशेष अशा साधू वेशामध्ये राहिले. तिथं तर पाहायला कोणी नव्हतं. तरीसुद्धा त्यांनी पूर्ण वनवासामध्ये साधू वेश धारण केला. आणि ज्यावेळी माता सीतेचं अपहरण झालं, त्यावेळी तर ते विचार करू शकत होते, की आता तर 1च वर्ष राहिलं आहे. मी अयोध्येची सेना बोलवतो आणि रावणावर आक्रमण करतो. पण तिथे सुद्धा त्यांनी मर्यादा पाळली, की नाही मी अयोध्यावासींची मदत घेणार नाही. त्यांनी जंगलातील जे आदिवासी होते, वानर होते, यांना एकत्र केले आणि त्यांच्यामार्फत रावणावर आक्रमण केला. आणि आपण पाहत असाल, की प्रभू श्रीराम यांच्या वडिलांच्या तर अनेक राण्या होत्या. परंतु प्रभू श्रीराम राजा झाल्यानंतर सुद्धा त्यांनी दुसऱ्या लग्नाचा किंवा अनेक राण्यांशी लग्न करण्याचा विचार केला नाही. ते प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी मर्यादा पाळली. म्हणून मर्यादा पाळणारे आणि या सर्व पुरुषांमध्ये उत्तम असणारे प्रभू श्रीराम यांना मर्यादा पुरुषोत्तम असं म्हटलं जातं. आपण इथे रामजन्म कथा ऐकली. त्यांनी त्यांच्या जीवनात पाळलेल्या मर्यादा व त्यामुळे त्यांना दिली गेलेली मर्यादा पुरुषोत्तम ही उपाधी, याची माहिती सुद्धा आपण इथे जाणून घेतली. तर आपण त्यांना मानव स्वरूप म्हणावं की परमेश्वर स्वरूप? तर प्रभू श्रीराम हे परमेश्वर होते, ज्यांनी मानवाचा अवतार घेतला. तर ते परमेश्वर होते हे आपण कसं म्हणू शकतो? तर आपल्याला सर्वांना दशावताराबद्दल माहितीच असेल. तर दशावतारांचा ज्या पुराणांमध्ये वर्णन केलेलं आहे, त्याच्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे, की अ, विष्णूचा 7वा अवतार हे प्रभू श्रीराम असणार आहेत आणि ते मानव रूपात जन्माला घेणार आहेत. प्रभू श्रीराम हे मानव रूपात जन्माला आल्याच्या नंतर त्यांनी परमेश्वर असल्याची कोणतीही गोष्ट केली नाही. म्हणजे ते मानव म्हणूनच जगले. आपण पाहिलं असेल जे मानवाला भोग यातना असतात, त्या सर्व त्यांनी भोगल्या. त्यांनी दाखवलं, की माणसाने कसं जगलं पाहिजे. त्याला यातना झाल्या तर त्यांनी कसं वागलं पाहिजे. ते जर खरोखर त्यांना माहीत होतं ते परमेश्वर आहेत. पण त्याचा जर त्यांनी उपयोग केला असता, तर त्यांच्या पत्नीला ज्यावेळी रावणाने पळवून नेलं, तर ते डायरेक्ट तिथं जाऊन तिथनं पत्नीला घेऊन आले असते. पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी मानव असल्याच्या सर्व मर्यादा त्यांनी पाळल्या. त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो, की प्रभू श्रीराम हे मानव होतेच. पण आपल्या पुराणांनुसार स्कंद पुराणामध्ये याचा अतिशय सुरेख वर्णन आहे, की प्रभू श्रीराम हे विष्णूंच्या 10 अवतारांपैकी 7वे अवतार असणार आहेत आणि ते मानव रूपात जन्माला येणार आहे. त्याच्यामुळे प्रभू श्रीराम हे मानव होते, पण परमेश्वराने मानव रूपात अवतार घेतला. आपण अ, रामायणाचा उल्लेख केला, तर या महाकाव्याला रामायण असे नाव दिलेले आहे. रामांची कथा म्हणून त्यात राम या शब्दाचा उल्लेख दिसून येतो. पण यात असलेल्या यण या शब्दाचा अर्थ काय? संस्कृतमध्ये यण ह्या शब्दाचा अर्थ आहे प्रवास आणि हा प्रभू श्रीरामांचा प्रवास आहे. म्हणून याला रामायण असे म्हणतात. प्रभू श्रीरामांनी 14 वर्ष वनवास भोगला होता. या कालखंडात ते महाराष्ट्राच्या भूमीत सुद्धा राहून गेले होते. तर याबद्दल तुम्ही काय माहिती द्याल? प्रभू श्रीराम यांच्या 14 वर्षाच्या वनवासाच्या काळामध्ये प्रभू श्रीराम हे आपल्या महाराष्ट्रातील नाशिक या ठिकाणी आलेले. ते ज्या ठिकाणी राहायचे, त्या ठिकाणाचं नाव पंचवटी आहे. आणि त्या ठिकाणी रावणाची बहीण शूर्पणखा ही तिथे आली होती आणि तिने सीतामातेला मारण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी तिला थांबवण्यासाठी लक्ष्मणाने तिचे नाक कापले आणि तिचे नाक त्या ठिकाणी पडले. मग नाक आणि नासिका आपणास माहीतच असेल नाकाला नासिका बोलतात आणि त्याच शब्दावरून त्या शहराचे नाव नाशिक पडले, असं म्हटलं जातं. आणि त्याच ठिकाणाहून म्हणजे पंचवटीच्या इथूनच रावणाने माता सीतेचं हरण केलं होतं. तो ठिकाण म्हणजे श्रीरामांनी त्यांच्या वनवासाचा शेवटचा काल ज्या ठिकाणी व्यतीत केला होता, तो म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील नाशिक येथील पंचवटी हे ठिकाण हे आहे. आणि
त्या पंचवटी येथे एक आपल्याला अतिशय सुंदर असे काळाराम अ, असं मंदिर दिसतो. तो काळाराम म्हणजे काय? तर ज्यावेळी शूर्पणखेनी शूर्पणखेचं नाक कापलं होतं, त्यावेळी शूर्पणखेनी तिचे भाऊ खर आणि दूषण या राक्षसांना तिथं बोलावलं होतं. आणि त्या राक्षसांना श्रीरामांनी त्यांचा वध केला होता आणि त्या ठिकाणी त्या राक्षसांचा वध करणारे म्हणजे राक्षसांचा काल बदलून आलेले श्रीराम म्हणून त्यांना कालाराम असं म्हटलं जातं आणि त्यांचं अतिशय सुरेख असं मंदिर आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. अनेक लोकं प्रभू श्रीरामांना व त्यांच्या कथेला मानणारे आहेत. परंतु काही लोकं प्रभू श्रीरामांना व त्यांच्या कथेला काल्पनिक समजतात. तर अशा लोकांबद्दल तुमचं काय मत आहे? हे बघा जे लोकं प्रभू रामांना मानत नाहीत, तर त्यांनी मानल्याने न मानल्याने फरक काय पडतो? म्हणजे मी असं बोलतोय, की आता त्यांनी नाही मानला तरी चालेल. पण आपण जे मानणारे लोकं आहोत, त्यांनी सिद्ध करून दाखवलं ना, की आमची भक्ती काय आहे. आज आपण पाहिलात तर श्री राम मंदिर निर्माण झाला. जे न मानणारे लोक होते, ते आले नाही. फरक काय पडला? आपण जे भक्त होतो, आपण राम मंदिर करून दाखवला. राम मंदिर उभा आहे. तर हे जे न मानणारे लोक आहेत, आता सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा ते सिद्ध झालेलं आहे का राम होते, त्यांचा त्या ठिकाणी जन्म झालेला होता. तर काही लोक जर झोपेचा सोंग घेत असतील, तर त्यांना जागं कोण करणार? त्याच्यामुळे त्यांना काही सिद्ध करण्याची आपल्याला काहीच गरज नाही. त्यांनी मानो न मानो, मानला तर त्यांचा फायदा आहे. पण आपण श्रीराम भक्त, आपण एक हिंदू म्हणून निश्चितच श्रीरामांवर श्रद्धा, विश्वास हा ठेवला पाहिजे आणि त्यांच्याविषयी जेवढी जी काही माहिती भेटत आहे, ती जाणून घेतली पाहिजे. कारण की श्रीराम हे हेच आपला आत्मा आहे. आपल्या भारताची आत्मा आहेत आणि त्या श्रीरामांच्या चरित्रातनच आपण आपल्या मुलांचे चरित्र घडवू शकतो. म्हणजे काय? तर जे लोकं श्रीरामांना मानत नाहीत, ते कोणाचा आदर्श देणार त्यांच्या मुलांना? आपण आपल्या मुलांना रामायण शिकवला, तर त्यांना वेगळं शिकवायला लागणार नाही, की एखाद्या स्त्रीवर जर अत्याचार होत असेल किंवा तिच्यावर काही संकट आलं असेल, तर तिच्यासाठी आपलं प्राणसुद्धा द्यावं, हे कोणी शिकवलं आपल्याला? तर जटायूने हे शिकवलेलं आहे. ज्यावेळी सीतामातेचं हरण होत होता, त्यावेळी त्याला माहीत होता, की त्याचा जीव जाणार आहे. परंतु त्याचा जीव जाणार हे माहीत असून सुद्धा तो रावणाशी युद्ध करायला गेला. तर आता आपण मागच पाहिलं, मागच्या वर्षी झालेली घटना दिल्लीमध्ये. एका मुलीला भर रस्त्यामध्ये एक मुलगा मारत होता आणि साइडनं बरीचशी लोकं जात होती. जर त्या लोकांना रामायणाचं ज्ञान असतं, तर ते लोकं असं अशी घटना घडून दिली नसती. ते सुद्धा त्याला अडवायला गेले असते. भले त्यांच्यावर आक्रमण झालं असता, पण आपल्याला जटायूकडनं काय शिकायला मिळतं? तर एखाद्या स्त्रीवर जर अत्याचार होत असेल, तर तुमचा जीव गेला तरी चालेल, पण तुम्ही मध्ये गेलं पाहिजेत आणि त्या स्त्रीचं रक्षण केलं पाहिजे. हे आपल्याला रामायणातनं शिकायला मिळतं. आपल्या रामचरितमानसमध्ये वर्णन आहे, की श्रीराम सकाळी उठल्यावर पहिले काय करायचे? तर उठल्याच्या नंतर ते पहिले त्यांच्या सर्व विधी झाल्याच्या नंतर आई आणि वडिलांना प्रणाम करायचे. आई-वडिलांचा आदर हा आपल्याला रामकथेतनं मिळतो. गुरूंचा आदर हा श्रीरामकथेतनं मिळतो. ह्या गोष्टी आपल्या मुलांना वेगळ्या शिकवायला लागणार नाही, जर आपण त्यांना रामायण शिकवलं तर. श्रीराम त्यांच्या वडिलांच्या वचनाखातर वनवासामध्ये गेले. एवढा आदर ते त्यांच्या वडिलांवर करत होते. अ, बंधूमध्ये प्रेम म्हणजे भावा-भावांमध्ये प्रेम कसा असला पाहिजे, हे रामायणातनं शिकायला मिळतो. भरत हे संपूर्ण राज्य त्यागून श्रीरामांना वनवासामध्ये घ्यायला गेले. ते तर त्यांना तर राजा करणार होते. परंतु त्यांनी राज्य टाकला आणि श्रीरामांना घ्यायला ते वनवासात गेले. आणि भरत आणि श्रीराम हे सख्खे भाऊ थोडीच होते. ते तर सावत्र भाऊ होते. तरी पण त्यांच्यामध्ये एवढा प्रेम होता. लक्ष्मण हे राजमहल सोडून श्रीरामांबरोबर वनवासात आले. ते सुद्धा सावत्र भाऊ होते. तरी पण श्रीरामांवर त्यांचा एवढा प्रेम, हा बंधुप्रेम, हा रामायणातनं शिकायला मिळतो. जर रामायण आपल्या मुलांना शिकवला, तर बंधुप्रेम पण आपोआप शिकवला जातो. माता सीतेकडून आपण काय शिकू शकतो? तर माता सीता ज्यावेळी त्यांच्या पतीला वनवास झाला, तर ती सुद्धा सगळं राजवैभव त्यागून वनवासात त्यांच्याबरोबर गेली. म्हणजे पती कोणत्याही स्थितीमध्ये असो, त्याचा साथ देणे हा कोणी शिकवला आपल्याला? तर माता सीतेने शिकवला. कोणत्याही परिस्थितीमध्ये पतीचा साथ सोडू नये, हा मातेने
शिकवलं आपल्याला. आणि ज्यावेळी ती रावणाच्या कैदेमध्ये होती, तिथे सुद्धा तिने विश्वास अजिबात कुठेही डगमगू दिला नाही. ती प्रत्येक वेळी रावणाने तिला अनेक प्रलोभनं दिली. त्याने दाखवला, "माझी लंका सोन्याची आहे. मी तुला राणी करून ठेवीन, पट्टराणी करेन." परंतु कुठेही न डगमगता तिने फक्त एकच ध्यास ठेवला, की माझे पती येतीलच मला नेण्यासाठी. हा विश्वास, हा पतीवर असलेला विश्वास, हा कोणाच्यामुळे? हा माता सीतेने आपल्याला शिकवलेला आहे. आणि हेच रामायण जर आपण आपल्या येणाऱ्या पिढीला शिकवलं, तर ह्या वेगळ्या गोष्टी शिकवण्याची गरज नाहीये. ह्याच गोष्टीतनं आपली पिढी घडेल. तर हे रामायण हे आपण शिकवलं गेलं पाहिजे. प्रभू श्रीरामांनी अनेक गोष्टीतून त्या कसं राहावं, कसं जगावं हे आपल्याला शिकवलेलं आहे. श्रीरामांनी रावणाला मारल्याच्या नंतर ती लंका तर सोन्याची होती, परंतु त्या लंकेची एक वीटसुद्धा सोबत नेली नाही. त्यांचा फक्त उद्देश काय होता, तर रावणाला मारणे आणि सीतेला परत घेऊन जाणे. फक्त तेवढाच उद्देश त्यांनी पूर्ण केला. ह्या गोष्टी आपल्याला कुठून शिकायला मिळतील? ह्या रामायणातनं शिकायला मिळतील. आपले पूर्वज अगदी आपल्या आजी-आजोबांच्या काळात सुद्धा प्रत्येकाच्या मुखात रामनाम असायचाच. मग कुणी वाटेत भेटल्यानंतर त्याच्या आदरापोटी किंवा ओळख दाखवण्यासाठी राम-राम करत होते. पण आत्ताच्या या हाय हॅलोच्या काळात आपण रामनाम मुखात घ्यायला कुठेतरी कमी पडत आहोत. तर या आत्ताच्या या पिढीला रामनाम महिमेबद्दल कसं महत्त्व पटवून द्याल? निश्चितच आपल्या पूर्वजांना या रामनामाची महिमा ही माहीत होती. आपण पाहिलं पहिले कोणी भेटले, की एकमेकाला राम-राम म्हणून संबोधित करायचे. का तर आपल्या मुखामध्ये सतत रामाचं नाव यावं, सतत रामाचं चिंतन घडावं. आता राम नाम सत्य आहे. असं जर आपण बोललो, समजा एखाद्याचा वाढदिवस चालू आहे, आपण तिथं जाऊन जर बोललो, "राम नाम सत्य है." तर काय रिएक्शन येईल समोरच्याची? कारण हा नाव तर आपण कोणी मेला काच घेतो. पण आपल्याला तर क्लिअर समजतंय. याचा अर्थ काय आहे? राम नाम सत्य है म्हणजे काय? तर रामाचं नावच सत्य आहे. हे आपण कोणाला सांगत असतो? ज्यावेळी अंत्ययात्रा निघत असते, त्यावेळी सर्वजण बोलत असतात, की "राम नाम सत्य है." हे आपण कोणाला सांगतोय? तो जो मृत व्यक्ती आहे त्याला नाही सांगत आहोत. त्याच्यासोबत जे त्याला घेऊन जात आहेत, त्यांच्यासाठी हा उच्चार आहे, की "राम नाम सत्य आहे." बघा हा गेला. तो काही सोबत घेऊन जात नाहीये. शेवटी तुमच्या रामनामच जाणार आहे. त्याच्यामुळे रामनाम हाच शेवटचा सत्य आहे. मृत्यूनंतर आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे. मृत्यूनंतर पण आपल्या आत्म्याला गती असते. तर राम नावामुळे आपला आत्मा हा शेवटला तरण्यासाठी मदत होते. यासाठी आपल्या धर्मामध्ये राम नावाला अतिशय असा स्थान दिलेलं आहे. आता नुकतंच अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचं भव्य-दिव्य मंदिराचं लोकार्पण झालं. तर जगभरातून याचं खूप कौतुकसुद्धा झालं. पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर यावर खूप टीकासुद्धा झाल्या. तुम्ही स्वतः काही दिवसापूर्वी या मंदिराला भेट दिली होती. तर याबद्दल तुमचं मत आणि अनुभव काय आहे? खरं तर आपली ही जी पिढी आहे, ही अतिशय भाग्यवान अशी पिढी आहे. कारण की जे भाग्य आपल्या पूर्वजांना लाभलं नाही, ज्यासाठी त्यांनी ते झटले, ज्यांनी आपलं रक्त सांडवलं, परंतु ते भाग्य त्यांना लाभलं नाही. ते म्हणजे प्रभू श्री राम लल्ला यांच्या मंदिराची स्थापना ही अयोध्यामध्ये झाली. हे पाहण्याचं भाग्य हे आपल्या पिढीला लाभलं. त्यामुळे आपली पिढी ही अतिशय भाग्यवान पिढी आहे. मी त्या ठिकाणी जाऊन आलो. राम मंदिराचं निर्माण हे अतिशय सुंदर रीतीने चालू आहे. अतिशय सुंदर, दिव्य असं मंदिर ते होत आहे. मी दिव्य बोलीन, भव्य बोलणार नाही. कारण भव्य मंदिर हे अजून होणे बाकी आहे. कारण त्या मंदिराची अजून सुद्धा बांधकाम बाकी आहे. जो आता मंदिर आहे त्याच्यावर सुद्धा अजून 2 मजले येणार आहेत. अजून घुमट येणार आहे. आणि त्या वरच्या मजल्यावर प्रभू श्री राम महाराणी सीतेसहित लक्ष्मण भैय्या, भरत भैय्या व शत्रुघ्न भैय्या यांच्यासहित तिथे विराजमान होणार आहेत. आता जी मूर्ती आहे ती प्रभू श्रीराम लल्लांची आहे. आणि त्या मूर्तीची विशेषता अशी आहे, की आपण मंदिरामध्ये प्रवेश केला, दरवाजातून आत गेलो का सर्वप्रथम ती मूर्ती दर्शनास पडते. आणि आपण गेल्याच्या नंतर मूर्ती तर म्हणूच नाही, साक्षात राम लल्ला तिथे उभे आहेत असा आपल्याला भास होतो. मी तर म्हणेन भास तर नाहीच, तर खरंच तिथे आहेत ते. याची जाणीव प्रत्येकाला होते. कारण तिथे जाणारे जे भाविक आहेत, मला आता सांगताना सुद्धा अंगावर शहारे येत आहेत. कारण प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये तिथे गेल्याच्या नंतर एक वेगळाच अनुभव
तिथे पाहायला मिळतो. प्रत्येकाच्या भावना अतिशय वेगळ्या आहेत. सर्वजण भक्तिभावाने तिथं पोहचत आहेत आणि तिथे उभ्या असणाऱ्या श्री रामलल्लाचे दर्शन घेऊन अतिशय अ, म्हणजे त्यांना आनंद होत आहे. कारण ही प्रत्येक भारतीयाचं स्वप्न होतं, की प्रभू श्री रामलल्लांची मूर्ती तिथे प्रस्थापित व्हावी आणि हे पाहण्याचं भाग्य खरं तर आपल्याला लाभत आहे. आणि तो मंदिर, त्या मंदिराची जो बांधकाम होत आहे, अजूनही अतिशय म्हणजे अजून त्या मंदिराला फिनिशिंग झालेलं नाही. परंतु अतिशय सुंदर अशा प्रकारे तो मंदिर बांधण्यात आलेला आहे. आपण पाहिलं तर कोणताही कोपरा असा नाही, ज्या ठिकाणी त्या मंदिरावर नक्षीकाम केलेलं नाही. पण त्या मंदिरापेक्षाही सुरेख अशी ती प्रभू श्रीराम लल्लांची मूर्ती आहे आणि गेल्याच्यानंतर सर्वप्रथम तीच आपली ध्यान आकर्षित करते. त्या मंदिरामध्ये अजून एक विशेष बाब अशी आहे, की आपले जे आर्किटेक्ट आहेत, भारतीय जे शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी एक विशेष अशी रचना या मंदिराची केलेली आहे. आता जी रामनवमी आहे, त्या रामनवमीला ज्यावेळी प्रभू श्रीरामांचं जन्म झाला होता, म्हणजे दुपारी 12 वाजता त्या मंदिरामध्ये प्रभू श्री राम लल्लांच्या ललाटावर म्हणजे कपाळावर ज्या ठिकाणी त्यांचा टिलक आहे, त्या ठिकाणी सूर्याची किरणे येणार आहेत. हे असं सांगितलं गेलेलं आहे. तो क्षण सुद्धा अतिशय आपल्यासाठी तरी अतिशय दिव्य असणार आहे. रामनवमीच्या दिवशी कुणीही ती गोष्ट पाहायला विसरू नये, की ती किरणे कशाप्रकारे प्रभू श्री रामलल्लांच्या ललाटावर येणार आहेत आणि हा जो ही जी गोष्ट केलेली आहे, इतिहासामध्ये याची नोंद राहणार आहे. कारण वर्षानुवर्ष प्रत्येक दिवशी, प्रत्येक रामनवमीला ती किरणे बरोबर श्री प्रभू रामांच्या ललाटावर येणार आहेत. आणि त्या ठिकाणी मी त्या परिसरामध्ये फिरलो. त्या परिसरामध्ये जर पाहायला गेलात तर तिथले जे व्यापारी आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा अतिशय आनंदाचं वातावरण आहे. कारण अनेक जण टीका करतात, की मंदिर बांधल्याने काय होतोय? त्या ठिकाणी हॉस्पिटल पाहिजे, वाचनालय पाहिजे, अशा अनेक टीका झाल्या. पण मंदिर बांधल्याने काय होतंय, ते जे टीका करतात ना, त्याने जाऊन तिथं पाहावं. एक मंदिर बांधलाय, त्या मंदिराच्या माध्यमातून तिथं होत असलेली विकास कामे, तिथले रस्ते आणि तिथल्या सुखसुविधा, आजूबाजूचे बस स्टेशन, रेल्वे स्थानके हे अतिशय सुंदर अशा प्रकारे त्यांचं डेव्हलपमेंट होत आहे. हे सगळे कशामुळे होत आहे, तर त्या ठिकाणी प्रभू श्रीरामांचं मंदिर आहे. त्या मंदिराच्या प्रभावाने तिथं जो सगळ्या सुखसुविधा होत आहेत, त्याचा प्रभाव हा मंदिराच्या प्रभावानेच त्या होत आहेत. आणि प्रभू श्रीरामांचा जो मंदिर आता बांधला गेला, रामलल्लांची स्थापना केली. तर त्या स्थापनेसोबत एक मनाला भावलेली अतिशय विशिष्ट अशी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, की प्रभू रामलल्लांची स्थापना झाली. त्याचबरोबर आपल्या पंतप्रधानांनी त्या ठिकाणी अ, जटायूची जटायूची मूर्तीसुद्धा तिथं स्थापित केली. आता जटायूची मूर्ती स्थापित करण्याचं कारण काय? तर जटायूची मूर्ती आपण यासाठी स्थापित केली, का ती मूर्ती म्हणजे स्त्रीबद्दल असलेल्या भावनेचा प्रतीक आहे. कारण जटायूने एका स्त्रीच्या रक्षणासाठी, माता सीतेच्या रक्षणासाठी आपला प्राण अर्पण केला होता आणि त्यावेळी सुद्धा प्रभू श्रीरामांनी त्याचा यथोचित्त सन्मान केला होता. जो सन्मान राजा दशरथ यांना सुद्धा लाभला नाही. म्हणजे श्रीराम त्यांचा मुलगा होते. तरी त्यांच्या हस्ते त्यांचा दाहसंस्कार झाला नाही. परंतु जटायू हे अतिशय म्हणजे एक नीच कुलातील पक्षी मानले जातात. कारण म्हणजे ते गिधाड कुलातील आहेत. गिधाड हे पक्षी मेलेल्या प्राण्याचा अन्न खातात. मेलेल्या प्राण्याचं मांस खातात. त्याच्यामुळे त्यांना अतिशय खालच्या कुलातील मानलं जातात. पण आज आपण त्यांना अतिशय उच्च स्थानावर बसवलेलं आहे. का? तर त्यांनी एका स्त्रीच्या रक्षणासाठी आपले प्राण अर्पण केले. त्याच्यामुळे त्यांचा सन्मान प्रभू श्रीरामांनी सुद्धा केला होता आणि आज भारतीय म्हणून आपण सुद्धा त्यांचा सन्मान केलेला आहे. तर ही अतिशय मनाला भावलेली गोष्ट मी इथं वर्णन करू इच्छितो आणि निश्चितच प्रत्येक भारतीयाने त्या ठिकाणी गेलेलं पाहिजे आणि प्रभू श्री राम लल्लांच्या चरणी मस्तक ठेवलं पाहिजे. कारण की प्रभू श्री राम लल्ला हे आपल्या प्रत्येक भारतीयाची आत्मा आहेत आणि तो जो श्रीराम मंदिर आहे, तो आपल्या भारताची ओळख असणार आहे. आज अनेक लोकं तिथं जात आहेत. लाखो लोकं रोज जात आहेत आणि तिथला रेव्हेन्यू म्हणजे तिथला आर्थिक उलाढाल ही अयोध्येची वाढत आहे. कशामुळं? तर त्या मंदिरामुळं. तर मी प्रत्येकाला विनंती करेन, की आपण प्रत्येकाने
त्या ठिकाणी जायला पाहिजे. रामलल्लांचं दर्शन घेतलं पाहिजे आणि प्रभू श्री राम यांचं फक्त दर्शन न घेता त्यांचे विचार, त्यांचा जीवनचरित्र हा प्रत्येकाने आत्मसात केला पाहिजे. प्रभू श्री राम लल्लांचं नाव, प्रभू श्री रामांचं नाव हा आपण प्रत्येक कार्यामध्ये, प्रत्येक कार्याच्या आरंभी, प्रत्येक कार्य पूर्ण झाल्याच्या नंतर प्रभू श्री रामांचं नाव घेतलं पाहिजे. त्या नामाची महिमा ही अतिशय थोर आहे. आपल्या या रामचरितमानसमध्ये अ, भगवान शंकर हे माता पार्वतीला अ, उद्देशून म्हणत आहेत, की "उमा कहू मैं अनुभव अपना, सत हरी भजन बाकी सब सपना." म्हणजे हे जग हे स्वप्नासारखे आहे. याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट सत्य आहे, ती म्हणजे प्रभू श्री राम आणि श्रीरामांचं नाव. त्याच्यामुळे प्रत्येकाने राम नाव हे आपल्या ओठी ठेवून हा आपला संसारगाडा चालवला पाहिजे आणि कोणीही श्रीरामांना न विसरता श्रीरामांचं नाव घेऊन या प्रपंच निर्वाह केला पाहिजे, मी अशी विनंती करेन.